नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ कुठतरी. मी सध्या आंबी पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे. या ठिकाणी आपल्यासोबत रविराज साबळे पाटील आहेत, ॲडव्होकेट विलास पवार साहेब आहेत आणि सोबतच त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आहेत. आंबी पोलिसांनी सकाळी कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून दिल्लीकडे चालत रूट मार्च करणाऱ्या रविराज साबळे पाटील यांना या ठिकाणी डिटेक्ट केलेलं होतं आणि डिटेन केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांची सुटका जी आहे ती आत्ता पोलिसांनी केलेली आहे. नेमकं काय अटी आणि शर्तीवर या ठिकाणी त्यांची सुटका केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रविराज पाटील आहेत. नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आलेलं आहे आणि तुमचा प्रवास यापुढचा कसा असणार आहे? सत्याग्रह मार्च म्हणजे मी एकटा मुंबईच्या दिशेने दिल्लीला जाण्यासाठी निघालो होतो. तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडथळा येत असल्याचं वाटलं असं त्यांचं म्हणणं आहे. मी एकटाच चाललो होतो, त्यांनी अडवलं. तिथे 2-3 तास उभं राहावं लागलं. सकाळपासून उपाशीच आहे, पाणी वगैरे नव्हतं घेतलं, आत्ता पाणी पिलंय थोड्या वेळापूर्वी. तर पोलिसांनी इथं घेऊन आले आणि इथं आल्यानंतर जवळजवळ 3-4 तास थांबवून ठेवलं. त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्ही पायी जाऊ शकत नाहीयेत. तर मग त्या हिशोबाने त्यांनी पायी न जाण्याच्या अटीवरती मला आता सोडलेलं आहे. आपल्यासोबत विलास पवार साहेब आहेत. नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही संविधानिक मार्गाने आणि शांतता मार्गाने रविराजजी चालली होती त्या आंदोलनाला प्रोटेक्शन किंवा आंदोलनाला एक पाठिंबा देण्यासाठी. लॉंग मार्च आपण जसं म्हणूया तसं एक त्यांचा एक आंदोलनाचा भाग होता आणि शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे दोन्ही अँगलनं दोघांची जबाबदारी आहे. जसं रविराजची जबाबदारी पोलिसांनी सांगितली, प्रशासनाने सांगितली, तसं प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे की बाबा असं जर एखादा व्यक्ती आंदोलन करत असेल आणि ते जर शांततापूर्व मार्गाने असेल आणि त्यांनी जर बाबा तो करत असेल तर त्या ठिकाणी अशा संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्याला वेगळ्या अँगलने न पाहता अतिशय समाजाची चांगली बाजू आतापर्यंत मांडत आलेत, ह्या बाजूने बघितलं पाहिजे. तसं ह्या पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने बघितलेलं आहे आणि फक्त एक त्यांची पण जबाबदारी पोलीस प्रशासनाची किंवा असं काही कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नाही. कारण रविराज चाललीत म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम त्यांची काही सगळे त्यांना जो वर्ग आज फॉलो करतोय तो त्या ज्या ठिकाणी उभारते तिथे हजारो लोक जमा होत आहेत. प्रशासनाला असं वाटलं की बाबा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असा जर जमाव निर्माण झाला तर तो कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. या कारणास्तव त्यांनी काही काळापुरतं एक नजरकैद म्हणलं तरी हरकत नाही किंवा डिटेन म्हणलं तरी हरकत नाही आणि काही अटी व शर्तीवर त्या ठिकाणी आज त्यांची सुटका केलेली आहे. तर हे होते या ठिकाणी ॲडव्होकेट विलास पवार जे रविराज साबळे पाटील यांच्यासोबत आलेले आहेत आणि या ठिकाणी रविराज पाटील यांची सुटका झालेली आहे. या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुद्धा आपण पाहतोय. एक कायदेशीर सल्लागार म्हणून या ठिकाणी विलास पवार जे भूमचे नामांकित विधिज्ञ आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहतोय रविराज पाटील यांचे जे समर्थक आहेत ते ठाण्याच्या बाहेर देखील या ठिकाणी आहेत. सोशल मीडियावर सगळे म्हणलं की या म्हणलं सध्या जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविराज साबळे पाटील हे तीनत्रस फाटा या ठिकाणाहून चालत ते रूट मार्च करत होते. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे
पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या मुर्दाड सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय. अरे या मुर्दाड सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय. इन्कलाब जिंदाबाद. या ठिकाणी तरुणांनी घोषणाबाजी करत रविराज पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. सगळे शांततेच्या मार्गाने आलेला आहात. आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. तुम्ही या लढ्यामध्ये सोबत उभे आहात पावसा पाण्याच्या एवढ्या. ही लढाई कशी पुढे न्यायची ते आपण लवकरच आपल्या सोशल मीडिया माध्यमामधून कळू. कारण की पायी जाण्यासाठी त्यांनी निर्बंध लावलेत कायदा आणि सुव्यवस्था सांगून, आणि एकटाच जात होतो तरी पण निर्बंध लावले होते. काय करू, सरकार त्यांचे, सत्ता त्यांची, हुकुमशहा हाती आहे. तिथल्याच आहे. तुम्हाला कोणी हातही लावू शकत नाही दादा, कारण जेव्हा तुम्हाला उचललं ना तेव्हा अख्ख्या पूर्ण महाराष्ट्र शहरामधून फोन येऊ, तालुका जिल्ह्यामधून फोन येऊ आणि निघतो. ज्यावेळेला आपण तुमचा मेसेज दिला त्यावेळेला थँक्यू सो मच. काम करताय तुम्ही. मी आतापर्यंत सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, पाणी पण पिलं नव्हतं. आता पाणी पिलोय आतमध्ये. हा बोला. या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनासाठी आपल्या रविदादांचा पाठिंबा म्हणून या ठिकाणी ते मुंबईच्या दिशेने आणि तिथून पुढे दिल्लीच्या दिशेने चालले होते. परंतु या सरकारला ज्या सरकारच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी सरकार करतंय. परंतु दादा, ज्या प्रकारे तुमच्यावर सकाळी वेळ आली त्या वेळेसाठी आपला सर्व परिवार या ठिकाणी, सर्व महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. आम्ही या ठिकाणी करमाळ्यावरून आमची टीम, साडेची आणि गौडऱ्याची टीम या ठिकाणी उपस्थित राहिली आणि या ठिकाणी सकाळपासून आपल्यासाठी हा विद्यार्थ्यांचा लढा शेवटपर्यंत लढल्या जाईल. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटणार नाही ही लढाई अशीच पुढे लढवल्या जाईल. आपण गाडी सोडूया, थोडं थांबूया.